नमस्कार मित्रांनो, मी अमित दुबे आणि आज आपण सिडो सेक्युलर या पवित्र जगाचा खरा चेहरा उघड करणार आहोत. पहा, समीकरण साधं आहे. जिथं हिंदू अधिकाराचं रक्षण करणारा न्यायाधीश जातीवाद किंवा एंटी सेक्युलर ठरतो आणि जिथं नोट जाळणारा किंवा उघडपणे जातीय हिंसाचाराला जमलेल्या जमावाला धर्म नसतो, म्हणजे मॉब हॅज नो रिलिजन म्हणणारा न्यायाधीश न्यायदेवता ठरतो, हा विरोधाभास नाही मित्रांनो. हे आहे आपल्या सावरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडियाचं सेक्युलरिझमचं नवीन गणित. सेक्युलरिझम म्हणजे फक्त आमच्या मनाप्रमाणे चालायला हवं. तर चला सुरू करूया या राजकीय मायग्रेनचं ऑपरेशन. तर यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांनी काय केलं, दोन साधे सरळ संवैधानिक निर्णय दिले आणि लगेच ते राष्ट्रीय शत्रू ठरले. त्यातली पहिली घटना ती म्हणजे मदुराईतील कार्तिकेय दीपम. हे ठिकाण शेकडो वर्षापासून हिंदू परंपरेचा भाग आहे. तिथे दीप थून लावण्याचा काही विशिष्ट लोकांनी आक्षेप घेतला. यावरती न्यायालयाचा निर्णय आला की ही पारंपरिक धार्मिक वय निर्माण करत नाही, पारंपरिक परंपरा आहे आणि ही वय निर्माण करत नाही, दीप लावण्यास कोणतीही अडचण नाही आहे. म्हणजेच हा निर्णय जो होता तो एका प्रकारे आपण त्याला निरपेक्ष म्हणू शकतो, कारण की बऱ्याच वर्षापासून ती परंपरा सुरू होती आणि ती परंपरा सुरू ठेवण्याचा अधिकार त्यांना त्या भागातील नागरिकांना होता. हा निर्णय नंतर डिव्हिजन बेंचने कायम ठेवला, म्हणजे कायद्याची स्थिती इथं क्रिस्टल क्लिअर आहे. तरी त्याचा विरोध दुसऱ्या ठिकाणी दिंडीगलमधली केस आहे की पब्लिक ग्राउंडवरती कोणाची मक्तेदारी असते का. येथे एक खुलासा सरकारी मैदान होता आणि त्यावरती ख्रिश्चन समुदायाची मागणी होती की हे फक्त आमच्या इस्टलसाठी रिझर्व असायला पाहिजे. हिंदूंनी अन्नदान देण्याचा किंवा भंडारा करण्याचा प्रयत्न केला तर लगेच ते विरोध करायला लागले. न्यायालयाचा निर्णय आला, पब्लिक ग्राउंड म्हणजे पब्लिक, एकाच समुदायाची त्यावर मक्तेदारी, मोनोपली नाही, एकतर ते सर्वांसाठी खुले किंवा कुणासाठीच नाही. एवढं साधं संवैधानिक आणि संतुलित बोलल्यावरती लगेच DMK नेतृत्वाखाली एका विशिष्ट सेक्युलर जमातीचा आक्रोश सुरू झाला. ते न्यायाधीशला अँटी सेक्युलर बोलायला लागले. त्यांच्या विरुद्ध महाभियोगचा खटला दाखल करा यासाठी ते लोकसभेचे आपले सभापती ओम बिर्लाजी यांना जाऊन भेटले. तर मित्रांनो, प्रश्न हा पडतो की दीप लावलं म्हणून सेक्युलरिझम धोक्यात आलं, सरकारी मैदानावरची मक्तेदारी संपवली म्हणून संविधान मोडलं. नाही, हे सेक्युलरिझम नाही, ही हिंदू अधिकाराविरुद्ध सिलेक्टिव्ह एलर्जीज म्हणता येईल. आता ही जी स्वामीनाथन यांनी जे दोन निर्णय दिलेत याची जर आपण अजून एक दिल्लीमधली जी घटना होती त्याच्याशी जर कम्पेअर केलं, दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा त्यांनी काय केलं ते पूर्ण जगासमोर आहे. अक्षरशः त्यांनी नोट जाळली आणि तो व्हिडिओ पूर्ण भारतभर प्रसिद्ध झाला. यात प्रश्न पडतो संवैधानिक आचरण किंवा कॉन्स्टिट्युशनल कंडक्ट, न्यायाधीशांसाठी आवश्यक शिष्टाचार किंवा डिकोरम, जनतेचा विश्वास किंवा पब्लिक कॉन्फिडन्स, सगळं गेलं वाऱ्यावर. हो, संसदेत प्रश्न विचारले गेले, परंतु महाभियोगची चर्चा सध्याही पेंडिंग आहे. पण इथं एक सिडो सेक्युलर जमातचा जर विचार केला तर ते पूर्ण शांत, डेड सायलेंट मोडमध्ये, ना रॅली, ना अग्रलेख, ना लोकशाही वाचवा मोहीम, ना मोर्चे. कारण काय असेल? कारण इथं साधं आहे. सिडो सेक्युलर जमातला प्रॉब्लेम तेव्हाच होते जेव्हा इश्यू हिंदूंचा असेल, ते दीप, मंदिर किंवा कुंभाभिषेकम असं काहीतरी असेल की यांचं इकोसिस्टम जागृत होतो. दीप लावला तर देश धोक्यात, नोट जाळली योगायोग, हिंदू राईट जर अफेल्ड केले न्यायालयाने तर फॅसिझम आणि ज्युडिशियल मिसकंडक्ट त्याला म्हणायला लागायचं. हे जे सिडो सेक्युलर समान अधिकाराचं गणित आपल्या भारतात सध्या सुरू आहे. तर ही मी दुसरी घटना सांगितली. आपण अजून एक घटना डिस्कस करूया, ती म्हणजे राजस्थानमधल्या चित्तोडगडमधली. इथं एक हिंदू मिरवणूक जात होती, त्याच्यावरती 18 धर्मांध लोकांनी हल्ला केला आणि त्याचे
एव्हिडन्ससुद्धा उपलब्ध होते. तर सत्र न्यायालय किंवा सेशन्स कोर्टने त्या 18 लोकांना जामीन किंवा बेल नाकारली. हायकोर्टात केस केल्यावरती न्यायमूर्ती फरजंद अली यांनी काय म्हटलं माहिती आहे तुम्हाला? मॉब इज नो रिलिजन. आणि 18 धर्मांध हल्लेखोरांना जामीन दिली गेली. केस फाईलमध्ये सगळे पुरावे स्पष्ट असतानाही जमलेल्या जमावाला धर्म नाही, तेव्हा इकोसिस्टमचा रिएक्शन काय होता? वा वा, क्या बात है, ये तो सेक्युलर जजमेंट है, ऐसे ही निर्णय होना चाहिए, इससे तो अल्पसंख्याक समाज का रक्षण होगा. पुरस्कार वापसी गँग लगेच ऑनलाईन. जणू काही एका वाक्यात न्यायव्यवस्था पुनर्जीवित झाली असेल, कारण की निर्णय सेक्युलर बाजूने होता. निर्णय हिंदूंच्या बाजूने आला तर सेक्युलर नसतो, हिंदूंच्या विरोधात गेला तर निर्णय सेक्युलर असतो. हे सार्वजनिक कॅल्क्युलस बघा. स्वामीनाथन हिंदू अधिकाऱ्यांना पाठिंबा देतात, ते विधान करतात. फरजंद अली हल्लेखोरांना जामीन देतात, ते संत आहेत. आणि वर्मा साहेब त्यांच्या घरी नोटींचा जाळलेला ढिगार सापडतो, पण त्यांची न्यायावरती श्रद्धा आहे असं समजायचं. विरोधक म्हणतात स्वामीनाथनला इम्पीच करा, कारण त्यांनी दीप लावायला परवानगी दिली. वा रे वा, हेच तेवढं सेक्युलरिझमचं कॅल्क्युलस देशावरती लादलं गेलं आहे. तर मित्रांनो, हा महाभियोग किंवा इम्पीचमेंट म्हणजे काही बाळाचा खेळ नाही. न्यायाधीशांना इम्पीच इतकं साध्या पद्धतीने करता येत नाही. संविधानातील कलम 124(4) नुसार फक्त सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा असमर्थता किंवा इनकॅपॅसिटी यासाठीच न्यायाधीशाला इम्पीच करता येऊ शकतो. आणि दीप लावण्याची परवानगी देणे म्हणजे काय गैरवर्तन होत नाही. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी फक्त दीप लावायची परमिशन दिली ना, अजून काय केलंय? आणि त्यासाठी म्हणजे ते लोकसभा सभापतीकडे 120 खासदार गेले आणि त्यांनी तर डिमांड केली की त्यांना इम्पीच करा. मित्रांनो, न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 मध्ये दिली आहे. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जस्टिस स्वामीनाथन हे हायकोर्टचे न्यायाधीश आहेत आणि त्यांची जर इम्पीचमेंट मोशन आणायची असेल तर ती कलम 217 नुसार होईल. पण तो कलम 217 मध्ये पण हेच म्हटलं आहे की जी प्रोसेस कलम 124(4) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला लागू होईल, तीच प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी सुद्धा अप्लिकेबल असेल. आणि ती प्रक्रिया 1968 मध्ये जो जजेस इन्क्वायरी ॲक्ट पास झाला होता त्यामध्ये देण्यात आली होती. आता तुम्ही लक्षात घ्या, 100 जे लोकसभा सांसद आहेत त्यांनी ते मोशन स्वीकृत करण्यासाठी एका प्रकारे प्रस्ताव दिला आहे आपल्या सभापतींकडे. जर हीच प्रोसेस राज्यसभेत करायची राहिली असती तर मिनिमम 50 सदस्यांचं समर्थन पाहिजे होतं आणि लोकसभेत ॲडमिट करण्यासाठी 100 सदस्यांचं समर्थन पाहिजे असेल. जर ती ॲडमिट झाली आणि स्पीकर किंवा चेअरमनने त्याला मंजुरी दिली, या ठिकाणी स्पीकर आहेत त्यांनी जर मंजुरी दिली, तर अशा वेळी 3 सदस्यीय चौकशी समिती किंवा इन्क्वायरी कमिटी नेमली जाईल. त्यामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील आणि एक विधितज्ञ असतील. नंतर ते सखोल तपासणी करतील. पण सखोल तपासणी केल्यावरती इतक्यावरती गोष्टी थांबणार नाहीत. मग संसद एका प्रकारे न्यायालयाप्रमाणे फंक्शन करणार आणि न्यायमूर्ती स्वतःही स्वतःची बाजू ठेवू शकतात किंवा ते त्यांच्या प्रतिनिधीला पाठवू शकतात. तिथं प्रॉपर एक खटला चालेल. खटला चालल्यानंतर जर दोन्ही सभागृहांनी स्वतंत्ररित्या 2/3 बहुमतने ते जर पास केलं आणि राष्ट्रपतींची त्यांच्यावरती अंतिम स्वाक्षरी झाली, तर अशा वेळेस न्यायमूर्ती स्वामीनाथन यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं. पण माझ्यानुसार त्यांनी दीप प्रज्वलन करण्याची परमिशन दिली आहे. ते कोणत्याही प्रकारे प्रूव्ड मिसबिहेवियर होत नाही. आणि हे सगळं दीप लावल्यावरती करणार का? हेच लोकशाही आहे का? वर्माची नोट जाळतात, त्याबद्दल शांतता आहे. फरजंद अली संशयास्पद जामीन देतात, त्याबद्दलही शांतता आहे. पण न्यायमूर्ती स्वामीनाथन संवैधानिक निर्णय देतात, त्यांना इम्पीच करा. ही संवैधानिक नैतिकता किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी नाही. मित्रांनो, ही निवड राजकीय डोकेदुखी किंवा पॉलिटिकल मायग्रेनच आहे. मी त्याला पॉलिटिकल मायग्रेनच म्हणणार. आणि भारतामध्ये सेक्युलरिझम हा एक तत्व नाही मित्रांनो, हा एक राजकीय मूड आहे. याला तुम्ही राजकीय मूडच म्हणू शकतात. हिंदू अधिकाराबद्दल बोलले की अँटी सेक्युलर,
नोट चालली तर सब चलता है. मिरवणुकीवरती हल्ला झाला तर मॉब हॅज नो रिलिजन. पब्लिक ग्राउंड सगळ्यांसाठी ओपन ठेवलं तर कम्युनल बायस. आणि न्यायमूर्ती स्वामीनाथन सारखे न्यायाधीश देशाला खरी ताकद देतात. ते एकाधिकार, हे डिक्टम नाही, संविधान वाचतात, ते धार्मिक द्वेष नाही, समानता लागू करतात. पण लेफ्ट सिडो सेक्युलर गँगला हे पचत नाही. त्यांना असा न्यायाधीश हवा आहे जे त्यांच्या विचारधारेला सॅल्यूट देईल, संविधानाला नाही. खरा अँटी सेक्युलर कोण आहे? हिंदू परंपरा टिकवणारे न्यायाधीश की हिंदू अधिकारांना टार्गेट करणारे डावी सिडो सेक्युलर जमात? उत्तर तुम्हाला मिळालं आहे. ज्यांना ती बघून लोकशाही धोक्यात दिसते आणि नोट जडायलावरही शांत बसतात, तेच सिडो सेक्युलर इंडियाचे खरे विलन आहेत. मी अमित दुबे. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तेव्हापर्यंत फॅक्ट्स वाचा, नॅरेटिव्ज नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.